ए बरं ते पोहोचलेत की नाही, काही फोन नाहीये. एका ना फोन कर ना. हॅलो हॅलो, हा बोल रे. हॅलो. अगं काय ग माई, खूप आवाज येतोय. पोहोचला नाहीत का अजून? अजून गाडीतच आहात का? हो, गाडीतच आहे, पण मला पण आवाज येत आहेत. तुम्ही कुठे आहात? माई ग, मी बाहेर आलोय सगळे जेवायला. छान. लगेच भटकायला सुरुवात केलीत वाटतं आम्ही, नाही तर. नाही काय की अर्चू म्हणाली की जेवायला जाऊया आपण, म्हणून आलो. ए खोटाड्या, काही काय सांगतोय? माई नाही ग. अर्चू, आपण देसाईवाडीत नाही आहोत, हॉटेलमध्ये आलोय जेवायला. ए माई काही सांगतोय, हा खोटारडा आहे. अर्चू हळू, माईना डायरेक्ट ऐकू जाईल. माई 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 काय गोंगाट घालतो? कट झाला बहुतेक. अजून पोहोचले नाहीत का रे? नाही अजून, गाडी लेट आहे बहुतेक. ए आई, मला आईस्क्रीम पाहिजे. हो हो, मला पण आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम आईस्क्रीम. अरे हो हो हो, मिळणार, सगळं मिळणार, जे हवं ते. पण कधी? अरे सब्र करो यार, क्योंकि सब्र का फल मीठा नहीं होता. आणखी काही? नको रे बाबा, एक काम कर, एक ऍडिशनल पोट दे मला. म्हणजे मग ही जी ऑर्डर होती ना ती परत मागवते आणि मग सगळं मस्त खाते. टंब पोट भरलंय. नाही नाही, पण मस्त होतं ना जेवण, खूपच छान होतं. नाहीतर एरवी काय असतं, त्याच भाज्यांमध्ये ना तेच मसाले असतात. हो खरं आहे विजय तुझं. पण आपली गंमत काय असते माहितीये का, आपल्याला घरी हॉटेलची चव हवी असते आणि हॉटेलमध्ये आलो की घरच्या चवीची अपेक्षा करतो आपण. ए आपण ना, नानामाई आले ना परत की त्यांना घेऊन येऊ इथे जेवायला. मला माईना मशरूम मसाला खाऊ घालायचा आहे. त्यांना ना ऍक्च्युली खायचेत मशरूम, पण उगाच भीती वाटतेय. का? अय्या खरंच, माईंनी जर इथे मशरूम मसाला खाल्ला ना तर त्या म्हणतील घरी पण करा, म्हणजे घरी करता येईल आपल्याला. बाबा, आपण दादाला कुल्फी खाऊयात. हो, कुल्फी 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 कुल्फी. अरे कुल्फी काय काय पोरं आहेत, आता आईस्क्रीम खाल्लत ना. आणि कशाला रे तुम्हाला घसे दुखायला कुल्फी पाहिजे, तेही एवढ्या थंडीत? अगं थंडीतच आईस्क्रीम आणि कुल्फी खायला जास्त मजा येते, हो की नाही रे? कूल. मग मोठा झालोय मी आता, ह्या मोठ्यांच्या टोळीत आहे. हो, चल घरी चल बघ. ये तिकडे, ते माझं आहे. दादा दरवेळेला तूच देतो. मी मोठा आहे ना. मी लहान आहे ना, आणि लहानांचं ऐकायचं असतं, हो की नाही पल्लव? हो. काय हो, काय पल्लव? हा नाही नाही. ए नाही नाही काय हे, आणि झालंय ना तुमचं सगळ्यांचं. चला तुम्ही पुढे वा, आम्ही आलोच. फार लांब नको रे. अरे आदित्य, ती बिल्ली माझ्याकडे, मी पे करतो. काय मी लहान सुद्धा आहे आणि मोठा सुद्धा आहे काय अर्जो? करेक्ट. करेक्ट काय करेक्ट नाही, तू बसशील लगेच रुसून, जावयांना बिल द्यावं लागलं म्हणून. आम्ही काय करायचं? हो असं, मग ठीक आहे बाबा, मग तूच बिल दे आणि याच्या पुढचे 3 टन सुद्धा तूच द्यायचंय बिल, कळलं? हो ना दादा, हो ना जावई बापू? ये सरचू, कळलंय. सो स्वीट ऑफ यू. आणि आता तुम्ही पळा, रवाना व्हा गाडीतून. आम्ही बाईकवरून येणारच आहोत. बघितलंच ना विजया, कसे कटावतायत ते आपल्याला. अगं त्यांना यायचं असेल आता इकडे तिकडे फिरून, कॉफ्या बिफ्या पिऊन, चंद्र चांदणे वगैरे बघून, हो की नाही? काय? अरे दादा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? अच्छा एक मिनिट, तू घे ही किल्ली बाईकची, ही घे, आणि तू तिला घेऊन जा चांदण्यातून. ओके? काही गरज नाहीये आम्हाला त्याची. आमची फिरण्याची हौस फिटली आता.
हा आम्ही कसे अगदी मुरलो आहोत त्यात. म्हणजे उद्या जर सतीशने अमावस्येला मला सांगितलं की अर्जू तो बघ चंद्र, तर मला तो चंद्र सुद्धा दिसेल जिथे आहोत तिथूनच. चला रे चला चला. हो चला. त्यांच्याकडे बघू नका आता. चंद्र चांदण्यात जायचं असेल. विशेष सूचना आहे, ह्या वेळेस जर का फार उशीर झाला तर प्लीज कृपा करून मला फोन करू नका. मी दरवाजा उघडणार नाही. तुम्हाला कुठे गच्चीत झोपायचे तिकडे जाऊन झोपा. काय लाजतंय, तुला तर काय आवडेलच ना. दादा चला या लवकर. चला. हो. एक्सक्यूज मी. पुन्हा येऊ आपण नानाबाईं बरोबर. हाय काय काय म्हणतो? ऑलरेडी योगा बघ ना. मस्त. मनोज आज मला ट्रीट देणार आहे म्हणून घेऊन आला इकडे. अरे वा. अरे तुम्ही पण जॉईन व्हा ना आम्हाला. अरे आम्ही जस्ट डिनर करून बाहेर निघालो. थोडक्यासाठी हुकली तुझी ट्रीट. पण तुमचे गिफ्ट मात्र मिळाले. मस्त आहेत, सगळ्यांना खूप आवडले. मनोजची चॉईस होती. काय बाबा जोरात आहे. हे मनोज, हा कोणता बिझनेस आहे मला पण सांग यार. मी पण करतो, मस्त पैसे कमवतो. हे नोकरी विक्री देतो सोडून काय. गारमेंटचा बिझनेस आहे माझा. करायचंय तुला? मी खरंच सांगतो माझ्या मित्राला. अरे नाही यार, मी मजेत म्हणालो. आपल्याला नाही जमणार बाबा ते. जेनो काम तेनो थाय, बीजा करे तो गोता खाय. आपली नोकरी बरी हाय काय नाही काय. ए पण इथलं जेवण कसं आहे? खूप छान आहे. एन्जॉय असेल. बरं चला निघू आम्ही. ओके चलो बाय. चल बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. हा बोल. हा नाही मी जरा बाहेर आलोय. हा काय काम होतं? हॅलो हॅलो ऐकू येत आहे का? एक सेकंड. हॅलो हॅलो. काय ग हर्षू, आराम करून आणि आयत जेवून दमलीस की काय? ऐक खरं सांगू का तर हो. अरे काल रात्रभर त्या ट्रे साठी जागले, मग सकाळी मस्त आराम केला. आता काय आयत जेवून आले. पण चला, तुझा ट्रे एकदाचा त्या स्पर्धेत दाखल झाला काय. हो सतीश, खरंच ट्रे चांगला झालाय का रे? म्हणजे मला मिळेल बक्षीस? म्हणजे काय, नक्की मिळणार. हो वाव. ए पण विजयाचा बँगल स्टँड पण खूप मस्त झालाय नाही का? हा, तिलाही मिळेल बक्षीस. सतीश हे काय, तुझं तर म्हणजे स्पर्धेतल्या प्रत्येक पार्टिसिपंटला बक्षीस मिळेल असंच बोलतोयस तू. माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट काय सांगू का? काय? तू काहीतरी करायचं ठरवलंस, ते करायला घेतलंस आणि पूर्ण केलंस, अर्धवट नाही सोडलंस. या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. सतीश अगं खरंच. पण खरंच सांगू, मला सुद्धा खूप कॉन्फिडन्स आलाय. म्हणजे मीही फायनली काहीतरी करू शकते. हा येस. मग सतीश, मी ना आता उद्यापासून नोकरीसाठी ऍप्लिकेशन करायला सुरुवात करणार आहे. करू ना? कर कर, खुशाल कर, तुला हवं ते खुशाल कर, पण सदैव हसतमुख राहा म्हणजे झालं. अर्चू अर्चू, नाना मी पोचले.
पोचले? थँक गॉड. हे पण जरा उशीरच झाला का रे? हो अगं पण गोपाळ काकांच्या घरी पोहोचल्यानंतर नानांनी फोन केला होता, सो डोंट वरी. बर ठीक आहे. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट सर, गुड नाईट. चला बाबा, नाना माई सुखरूप पोचले. हा पोचले बाबा एकदाच. आला का फोन? हो आला. अर्जुला पण सांगितलं ओरडून, काय नंतर तिने आरडाओरडा करायला नको, सांगितलं नाही म्हणून. हो. हे पण उशीर झाला नाही? लेट झाली का गाडी? हो नाही अंदाज होताच पण. आणि गोपाळ काका स्वतः गेला होता स्टेशनवर आणायला, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. प्रचंड आनंद झाला असणार आहे गोपाळ काकाला नानांना भेटून. खूप मैत्री आहे यार त्यांची. हो. आणि आपले नाना तर जगनमित्रच आहेत. अरे म्हणजे काय, पॉप्युलरिटीचा सर्वे केला ना तर नानांचा नंबर सगळ्यात पहिला लागेल. हो हो खरंय. हे पण खूप एन्जॉय करतील दोघे, खात्री आहे मला. अगं करणारच, सगळे जुने मित्र भेटणार आहेत. आणि त्यात गावाची ओढ प्रचंड आहे नानांना. तिची लहान मुलासारखी कळी खुलली होती त्यांची, आणि किती घाई झाली होती त्यांना जायची. आणि माईला बघितलंस ना, नाही एरवी कुठे जायचं असलं तर घरातून पाय निघत नाही तिचा, पण गावाला जायला लगेच तयार. अरे आपलं गाव आहेच तसं, कोकण ते कोकण, आणि त्यातही बामनोली ते बामनोली. वर्णन कर तू फक्त, नेऊ नकोस मला. अरे यार सुट्टी कुठे पण. ए कपडे कपडे कपडे. काय झालं? अरे बाहेरून आलेल्या कपड्यांवरच लोळतोयस तू बेडवर. जा बघू आधी कपडे बदल. अरे यार काय त्रास आहे, मी शेतात गेलो होतो का ते चिखलात रोपणी आणि पेरणी करायला, काही मळलेले नाहीत माझे कपडे. तरी पण मला नाही आवडत, जा बघू. यासाठीच माणसं लग्न नाही करत माहितीये तुला, स्वातंत्र्याची पूर्ण बर्बादी. हे भगवान, ये मैंने क्या कर दिया, अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार दी. बास झाली स्टाईल. आधी कपडे बदलून ये. स्टाईल मी मारतोय? स्टाईल कोण मारत होतं माहितीये ना तुला? कोण? अरे मनोज. काय स्टाईल मारत होता तो, बघितलंस ना? एवढं खुश होते नाही दोघे? हो नाही म्हणजे मला पण बरं वाटलं. चित्रा पण अशी एकदम प्राऊड फील करत होती, अहो नवरा बिझनेस करतोय. हो पण कसला ते कळलंच नाही मला. हो ना यार. ए तो कसला का असे ना, तू उठ वर आदित्य. अरे कपडे यार. बदल, उठ. हे आदित्य, अरे काय आहे? उठ बघू. नाही मी नाही झोपू देणार, उठ. जा कपडे बदलून ये. मेघना. हम्म. मेघना. हम्म? माझ्या डोक्यात काय आलंय, काय रे? आईबाबांच्या एकटेपणाबद्दल बोलत होतो ना आपण. हो. नाही म्हणजे त्यांना ऑकवर्डही वाटणार नाही आणि ते आपल्या जवळही राहतील, असं काहीतरी सोल्युशन शोधून काढायचा प्रयत्न करत होतो, है ना? हो हो. काही सुचतंय का तुला? हो सुचलंय. नाही म्हणजे अशी एक आयडिया आली आहे डोक्यात की बघ सध्या नानामाई नाही आहेत घरात. तर आपण आई बाबांना असं म्हणू शकतो ना की नानामाई येईपर्यंत तुम्ही इथे येऊन राहा आमच्या जवळ, आणि हे कारण सांगितलं तर त्यांना ऑकवर्डही नाही वाटणार. हो रे आदित्य, मस्त आयडिया आहे. नुसतंच त्यांना म्हटलं या राहायला तर डाऊटफुल येतील की नाही. पण तू म्हणतोस तसं सांगितलं तर येतील रे ते. ना. आय एम सो हॅपी. करू त्यांना फोन? हो म्हणजे काय, कर ना. एक थांब आदित्य, आपण आधी घरच्यांना विचारूया ना, दादांना, अर्चुताईंना. बघूया ते काय म्हणतायत, मग फोन करेन ना. हो हो विचारूया, पण ते पण नाही नाही म्हणणार, बघतो.
एका अनाहूत व्यक्तीने एखाद्या गावात कुटुंबात अमितराव, सुप्रभात. सुप्रभात. सुप्रभात सुप्रभात. अर्चू, मनातल्या मनात वाच. जागी झालीस ना? आम्ही मला ना जरा एक्झिबिशनला जायचंय. मला प्लीज सोडशील जाता जाता? हो सोडतो ना, पण त्याआधी एकदा चहाचा सेकंड राऊंड देते. आम्ही पण टी क्लबचे मेंबर आहोत बरं का? आहे ग? येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आदित्य. चहा घेशील? नाही नाही नको, मी निघतोय ऑफिसला. ए हो, मी सुद्धा 15-20 मिनिटात निघणार आहे. अरे म्हणजे आता सगळेच जाणार? ए आदित्य, मेघना आहे ना घरी? अगं नाही, तिचा क्लास आहे ना डान्सचा. घ्या, म्हणजे मी पुन्हा घरात एकटी? येस. अरे बापरे, म्हणजे आज पुन्हा चादरी धुवायला काढणार तू? सतीश, मी काय म्हणत होतो दादा, आपण मेघनाच्या आईबाबांना थोडे दिवस इथे राहायला बोलवायचं का? नाही म्हणजे काय, अर्चूला पण कंटाळा येणार नाही, त्यांना पण थोडंसं चेंज. आणि तसंही नानामाई नाहीच आहेत घरात, तर त्यानिमित्ताने वडीलधारी माणसं घरात राहतील. मला काही प्रॉब्लेम नाही. हा म्हणजे मलाही काही प्रॉब्लेम नाहीये. येऊ देत त्यांना, पण नानामाई नाही येत ना रे घरात, म्हणजे त्यांना बोर नको व्हायला. हा करेक्ट. हो पण तसेही ते तिकडे बोरच होत आहेत ना, म्हणून म्हटलं की ते इथे येऊन आपल्यात राहतील. हो का? येऊ देत येऊ देत. अरे नाही आदित्य, आत्ता आठवलं मला. आई बाबा आत्ता नाही येऊ शकत, त्यांचा काहीतरी प्रोग्राम ठरलाय. बरं ठीक आहे, चला मी निघतो. मेघना, ओके आदित्य, पण आपल्या भावना त्यांच्यावर लादणं बरोबर नाहीये. त्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल तर इट्स फाईन. कदाचित नानामाई नसताना त्यांच्या बरोबर वेळ घालवणं त्यांना अवघड वाटत असेल. ठीक आहे. अरे सॉरी यार, मे बी मी विषय नीट नाही मांडला. नाही रे आदित्य, आई बाबांनी इथे राहायला यावं असं तुला मनापासून वाटतं हे माहितीये मला. ओके. तू ठीक आहेस ना मेघना? हो. आई बाबांचा खरंच काही प्रोग्राम ठरला होता की मी आहे ना? आय नो. हे काय चित्रा, परत तूच भांडी घासलीस? तुला सांगितलंय ना बाहेर विचारून बघ, भांडी घासून द्यायला कोणी आहे का? कशासाठी रे? आपण दोघच तर असतो, अशी किती भांडी असणार आहेत? पण चित्रा, तू असं काम करतेस ना, छान नाही वाटत मला. आता मला एवढं तरी काम आहे, नाहीतर दिवसभर घरी एकटी बसून काय करू रे मी? अरे शॉपिंगला जा, नाटक सिनेमा पहा, मैत्रिणींमध्ये मिरव. आता पैशाला कमी नाही आपल्याला.
पण मैत्रिणी नाही आहेत मला. ऑफिसमध्ये झाला होता रे एक ग्रुप छान. ए मनोज, मी पुन्हा नोकरीसाठी ट्राय करू का? कशाला? त्या ग्रुपसाठी पुन्हा तिथेच? काय हरकत आहे? आणि तिथेच नोकरी मिळत असेल तर चांगलंच आहे ना. मी एकदम छान सेट झाले होते तिथे. काय झालं? काय नाही. मग मी नोकरी करू का विचारल्यावर गप्प का झालास? मग काय बोलू मी चित्र? काय बोलू? मी इथे सगळ्यांचं वरवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तू परत तिथेच जाऊन आदित्यची सबऑर्डिनेट म्हणून काम करायचं म्हणतेस. काय बोलणार यावर मी? असं काही नाहीये, ते मला दुसरी पोस्ट सुद्धा देऊ शकतात. अगं पण काय गरज आहे? काहीही गरज नाहीये चित्रा. आपल्या दोघांना पुरून उरेल ना एवढं कमवतोय मी. बरं ठीक आहे. ए मनोज, पण आता आपण आईला भेटायला जाऊ शकतो ना? झालं, एक झालं, आता हे दुसरं सुरू केलंस. अगं मला नाही माहिती आपण आईला भेटायला कधी जाऊ शकतो. सांगितलं ना जाऊया एकदा. आता नवीन बिझनेस सुरू केलाय, तिकडे जाऊन काय सांगू? मला सासूला भेटायला जायचंय. चित्र तुझं पण ना काहीही असतं. आपण असं करायला नको होतं ना. खरं तर तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण मेघना, हा? गेला आदित्य? हो ताई, आलेच. हा